दुर्बीण येतं हिमालय पर्वत म्हणजे 14 पूर्ण गुफा येईल. देवी पैसे चोरा आलते म्हणा. सुनाच पाणी गोड आहे आणि सासूचं पाणी. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा पवन बैलम पवन 03 राईट ब्लॉगवर आपलं स्वागत आहे. तर आपण आज जाणार आहे बांगसी मातेकडे. येथे तुम्हाला एकदा रस्ता सांगतो. नगर नाक्यावर जर आले तर राईटला साईडला यायचं. आपला ज्या रोडला आपण आलो होते देवगिरी रोडच्या इथे मांडलेश्वर हे कमान लागेल तुम्हाला. या कमानीतनं डावी बाजूला सरळ जायचं आपला या साईडनं. चला बघूया पडतो दाखव रस्ता. बांगसी माते हे गड छत्रपती संभाजीनगरवरून 11 किलोमीटर अंतरावर आहे. त्या कमानीपासून तुम्ही डावी बाजूला आले ते खडी मशीन आहे त्याच्यासमोर यायचं आहे. तिथं रेल्वे पटरी क्रॉसिंग लागणार आपल्याला. समोरच आल्यावर ते खाली जायचं आहे. खाली जायचं मित्रांनो आपल्याला. मित्रांनो तुम्ही या रस्त्यातून बाहेरून समोर आले की डावी साईडनं जायचं आहे आपल्याला बांगसीमातेकडला. तिथनं डावीकडनं जायचं आहे. मित्रांनो तुम्हाला सरळ गेली की हा रोड लागेल. ह्या रोडनं सरळ जायचं आहे आपल्याला. तुम्ही माझ्या देवगिरी किल्ल्याचा हिडन प्लेसचा व्हिडिओ बघितला नसेल तर तुम्ही यूट्यूबवर जाऊन बघू शकता व्हिडिओ. तुम्हाला समोर आल्यावर हा रोड लागेल. ह्या रोडने डाव्या बाजूला जायचं आहे आपल्याला सरळ. ते बांगसी मातेचं गड दिसतंय बघा. मित्रांनो आता पोचलो आहे आम्ही बांगसी मातेच्या गडाचे पायथ्याशी. इथं आम्ही गाडी पार्किंग वगैरे लावलेली आहे. समोर पार्किंग आहे पण सध्या ते बंद आहे. आज बघू शकता आज मंगळवार इथं गर्दी खूप आहे. हां आज आपल्यासोबत भावाला पण घेऊन आलो अजून परत एकदा. चला पुढं मंदिर आहे महादेवाचं ते बघून घेऊ. मित्रांनो आता आज चाललो आम्ही. महादेवाचं मूर्ती पण येतून आणि इकडनंच जाण्याचा मार्ग आहे समोर बांगसी मातेच्या गडावर. हे बघा मूर्ती काय जबरदस्त मूर्ती आहे. एक नंबर आहे एक नंबर. यांना चौकून पॅक केलेलं आहे. नाही तर आपण आत गेलो असतो. पूर्ण पॅक केलेलं आहे मधून. पूर्ण जाळी वगैरे लावलेली आहे. मूर्ती बघ मित्रांनो हे एक नंबर आहे. थोडंसं सिनेमॅटिक व्हिडिओ तर बनतेच यार. मित्रांनो पूर्ण पॅक होते. मूर्ती ठेवलेली होती महादेवाचं. तरी पण आपण थोडंसं सिनेमॅटिक व्हिडिओ घेतली तुमच्यासाठी. चला बघूया पुढं. मित्रांनो थोडं समोर आलं. इथून जाण्याचा मार्ग वरती अजून हे बघू शकता. स्वामी ब्रह्मानंदगिरी महाराज यांचं मंदिर इथं वरती. ते पण दाखवून तुम्हाला. महाराजांची कुटी आहे इथं. बघूया आपण इथं मध्ये जाऊन. पण ते लॉक आहे. बाहेरनच दाखवतो तुम्हाला. आता बंद आहे. कुलूप लावलेलं आहे. बघू शकतो आपण सगळं सामान इथं. मित्रांनो थोडं समोर आले की इथं मंदिर आहे. पशुपतीश्वर महादेव मंदिर. इथं होम पण आहे. बघू शकतो मी. बघा दाखवतो मंदिर.
मंदिरात गेलो होतो आपण. तिथे मस्त एक नंबर पिंड आहे, एक सुंदर पिंड आहे, सुंदर एकदम. तुम्ही पण या दर्शन वगैरे घ्या, मस्त पिंड आहे. आणि आपण आलो आहे इथं खाली. इथून आपले ट्रेक चालू होऊन जातो वरती समोर जाण्यासाठी. पाऊस चालू आहे थोडा थोडा, पण आपल्याला व्हिडिओ बनायचं आहे तुमच्यासाठी. इथे तुम्ही बघू शकता पाऊस जरी आला वरती पत्र्याचं हे केलेलं आहे, शेड केलेलं आहे, तर त्याच्यामुळे काही ताण नाही, पावसाचं काही हेच नाही. पावसात पण येऊ शकता तुम्ही, पण इकडं लागतो, पण एवढा नाही. आता पण पाऊस चालू आहे थोडा थोडा, पण पाऊस लागत नाही या शेडीमुळं. मित्रांनो थोडंसं वरती आलो का, इथं गुफा आहे साईडला. हे बघा, ही गुफा आहे. आणि इथं बघा, इथं कचरा केलेला आहे. तुम्ही सोबत बिस्किट वगैरे काही चिप्स वगैरे जर बॉटल बिटल आणली जर तर सोबत घेऊन जा. इकडं फेकू नका, नाही तिथं कुठं कचऱ्याची डब्बा वगैरे ठेवला असेल, नाही तर काही ठेवला असेल त्याच्यात टाकून द्या, कचरा पेटी ते टाकून आहे. कचरा बघ कसं घाण झालेली आहे, बघ पूर्ण कसं झालेलं आहे, पूर्ण कचरा. चांगलं वाटत नाही असं, अशा ठिकाणी कचरा वगैरे. आपलं काय म्हणते, आपण सोबत आणतो ना, तर आपलं काय सोबत घेऊन जायचं. मित्रांनो तुम्ही गडवर आला तिथं पाणी बॉटल वगैरे काही खायला पण नाही, तिथं नारळ वगैरे घेऊ शकता तुम्ही, पाणी बॉटल पण, आणि सोबत घेऊन जा. इकडे तिकडे फेकू नका, घेतली जर तर चिप्स वगैरे वापस घेऊन जायचं बॅगेमध्ये. मित्रांनो आता मंदिराजवळ आहे आपण, इकडे बघू शकता आज गर्दी आहे, मंगळवार आहे, त्यामुळं आजी बसले, आजीकडे खायला वगैरे परसाद आहे, नारळ वगैरे समोर. आज आपला मित्र भेटलाय मला, किती वर्षानंतर आहे? 5-6 वर्ष. हां 5-6 वर्षानंतर भेट झाली आमची. आम्ही एकाच शहरावर राहतो संभाजीनगरमध्ये, तरी पण भेट नाही. तो पण गडावर आला आणि मी पण गडावर आलो, त्याच्यामुळे भेट झाली आमची आज. चला पुढं दाखवतो. इथनं खाली जायचं आहे. डोंगर कोरलेलं आहे, अरे डोंगरामधून कोरलेलं आहे पूर्ण. अरे म्हणा चोरा आलते म्हणून इथं खाली. काय? तर इथं खाली देवीपाशी चोरा आलते म्हणा, खाली पाणी होतं. हां तर पाणी होतं, तर मग इथं साप पाणी होतं मिक्स. हां तर इथून खिडकी तोडून देवीच्या मंदिरामध्ये गेलते. हां तर मातानं काय केली, तिकडून एक हे केलेली आहे. हां गुफा केलेली आहे का? हा, गुफा केलेली आहे. हां मग ती गुफा तिकडे झालेली आहे 2 मिनिटामध्ये, एका सेकंदामध्ये, की तिथं मूर्ती झालेली आहे. हो का? हां, असं एवढंच माहिती आहे मला. आपले मित्र माहिती आहे थोडीशी, तिनं सांगितली, मला पण एवढं माहीत नाही आहे. हे बघू शकता तुम्ही गुफामध्ये पायऱ्या एकदम खाली, आणि मंदिर. आणि आजी इथं पुजारी. आजी तुमचे व्हिडिओ बघितलेले आहे मी. आता हे एवढंच करतोय. हा व्हिडिओ चालू आहे माझा. कुठला आहे संभाजीनगरचा आहे. असं पण मी सांगतो तुला. हो चालेल. आजी गाईड करणार, सांगणार आहे आपल्याला थोडीशी माहिती, कारण आपल्याला मला पण माहीत नाही आहे. पुजारी नाही आहे इथे असते नेहमी. तुम्ही पण या, तुम्हाला पण सांगणार आहे. ही बांगशी माता, हिला म्हणतात बांगशी माता. हां ही बांगशी माता, ही दुर्गा माता, हां हे स्वामी परमानंदगिरी महाराज. हां यांना 14 वर्ष तप करेले, बाल ब्रह्मचारी ते. हां हे बाबाजींना ही देवी प्रसन्न व्हायले. हां बाबाजी पहिले इथं कोणी नाही यायचे. बाबाजी आल्यापासून ही देवीचे दर्शनाला लोक यायला लागले. देवी मध्ये होती, दर्शनाला कोणी यायचे नाही. इथं पाणी राहायचं, खूप खोल होतं, साप राहायचे, जाई होती, काटे होते, नुसतं उजाडी होती. पण जेव्हापासून बाबाजींना हिमालय पर्वत मध्ये 14 वर्ष तप करेल. ते बाबाजींच्या स्वप्नात देवी तिथे गेली हिमालय पर्वत मध्ये, आणि बाबाजी तिथून इथं आले. इथून आले मग देवीला हे पाय, इथं त्यांना फरशी केली, भर केली, खाली पाणी आहे, मध्ये 25 खांब आहेत, महादेव आहे, गणपती आहे, त्याच्या पुढे जायचं, सासू सुनाचा कुंड आहे, सासूचं पाणी गळू आहे, सुनीचं पाणी निघत आहे. अजून पुढे जायचं, बाळूमामाच्या मेंढ्या जात्या ना, असं रूम आहे तिथं. इकून जायचं, इथून शिवाजीची दुर्बीण, देवगिरी किल्ला दिसतो, महाग आहे ते. हा महाग ते चोर फिरायला ते खरं आहे ना. हा ते खरं आहे. तुम्ही सांगून टाका बरं. हीच देवी सोन्याची होती शिवाजी राजाच्या काळाची, पण चोर आले ना, देवी डायरेक्ट डोंगरात जायली ही मध्ये. हा आणि बाबाजींना पहिले शिड्या केल्या, मग सावली केली, मग पत्र लावले, लाईन आणली वरती. बाबाजी आल्यापासून इथं गौशाळा आहे, गुरुकुल आहे, 650 मुलं आहेत, अन्नदान देतात लोक, दर्शनाला येतात रोज. तुम्ही पण दर्शनाला या, आणि याला काय
लाईक कमेंट शेअर हा आणि लाईक सबस्क्राईब करा, करा. हा सबस्क्राईब करा हा. आणि बघा मला बी बघा आणि तुम्ही बी या आई आपल्या त्यामध्ये बघायचं आहे चालू आहे का ते? हा, याच्यातून जा मधून. हे 25 खांब आहे पाणी आहे. हो का बघ ना सर, काय बघू नेट चालू आहे का सगळं चालू आहे, काय नाही होत. बघू शकता मित्रांनो, पहिले लाईट नव्हती, आता लाईट लावलेली वाटते यांना. आधी लाईट नव्हती, पूर्ण गोपा आहे. खांब इथं खांबे उभे आहे पूर्ण. आणि मित्रांनो इथं पण आता सध्या थोडा पाऊस, एवढा पाऊस नाही. जास्त जर पाऊस झाला तर पुन्हा फुल भरतात हे. इथं पायरी हा दमून मित्रांनो, इथं पायरी आहे. तुमचा पायरी बी लागेल ना समोर पाण्यामुळे ते दिसत नाही. तिथे माझ्याची पिंड आहे आणि छोटासा नंदी आहे. हा ते आणि गणपतीची मूर्ती पण आहे. आणि इथनं बाहेर निघायला जागा पण आहे करणं. मित्रांनो तुम्ही जरी इथे आले तर सावकाशा, कारण गड्डे वगैरे दगड वगैरे पडशन बिडशन पाणी वगैरे, त्यामुळे थोडं सावकाश. आणि इथनं बाहेर यायला जागा आहे. इकडनं आले का सरळ सरळ इकडनं, आणि इकडनं यायला जायला जागा आहे बाहेर. गोप्याच्या आत आहे आपलं महादेवचे पिंड आहे आणि गणपतीची मूर्ती आहे, नंदी पण आहे. तुम्ही पण या, तुम्ही पण बघा. हां, सासू सोनाचं पाणी बघायचं आहे आपल्याला, ते पण बघूया. चला पुढं. इथनं खाली मित्रांनो उतरताना एकदम सावकाश, कारण की उंच आहे. हे सासूच पाणी, हे सुनाचं आहे हे म्हणून. सुनाचं. हे 2 टाके सुनाचं पण. सासू सुनाले भांडणं करत होते म्हणून. हां, इथे सासू सुनाला खूप भांडणं करायचं, त्याच्यामुळे इकडे टाके सुनाचे आहे. हे सासू हे सासूचे टाके 2. सासू कोणाला पाणी देत नव्हती. सासू कोणाला पाणी देत नव्हते आणि सोन सगळ्याला पाणी द्यायची. सोन सगळ्याला पाणी द्यायची. आणि हे सुनाचे टाके पाणी पिऊ शकते आपण. पाणी पिऊ शकतो. हे पाणी गोड आहे. हे पाणी गोड आणि ते कडू आहे. हे पाणी गोड आहे, सुनाच पाणी गोड आहे आणि सासूचं पाणी कडू आहे, खराब आहे म्हणून. खराब पाणी. त्यामुळे आपण हे सुनाच पाणी पिऊ शकतो. हे 2 टाके आहेत सुनाच्या, आणि इकडे हे सासू टाके आहे 2. तुम्ही जर आले तर वरतूनच बघा, कारण उतरायचं काही गरज नाही, कारण पाणी खोले बहुतेक आहे. पडले बिडले तर अवघड यायचं वरती, त्यामुळे वरतूनच बघा तुम्ही. मला तुम्हाला दाखवासाठी मी खाली उतरलो आहे. आपण आता बघलं नाही का ते हां, कुठं खाली गुफा नव्हती का ते हा, पाणी? हा. तेच होय. तेच पाणी का? हा. ते गुफेतलेच पाणी आम्ही गुफातून खालून आलो का, तेच पाणी तुम्हाला ते खांबे वगैरे दाखवले, ते याच्यावरच उभे आहे ते. तर या दोघांमधून बघा म्हणा पाणी वगैरे निघतं आहे काय. हां, हे घाण आहे आणि पुरं हे नितळ पाणी पूर्ण क्लिअरली दिसतंय इथं. हां, पिण्याचं पाणी आहे, पिणे पिऊ शकता. पण मग थोडंसं आता पिऊ नका, कारण की पोरांना कचरा वगैरे टाकले बघा. तुम्ही पहिले दाखवतो तुम्हाला कचरा वगैरे टाकले, त्याच्यामुळे पाणी पिऊ नका तुम्ही असं सर. तेव्हा बॉटल बिटल कचरा वगैरे प्लीज यार, कचरा वगैरे काही टाकू नका, कारण प्यायचं पाणी जो स्वच्छ पाणी टाकू नका. मित्रांनो इथं समोर आले, इथून जागा आहे. आपला देवगिरी किल्ला वगैरे दिसतो. इथून दुर्बीण आहे, त्या काळाची दुर्बीण तुम्हाला दाखवतो. गोपे इथे गोपेच्या आत आहे आणि उतरताना एकदम सावकाश, कारण की हाईट याला खूप हाईट असले कारणाने ना थोडं सावकाश. गुफा आहे बघा मित्रांनो. इथं वरतून जर खाली उतरलं तुम्ही, त्याच्या गुफेच्या आत दुर्बीण आहे, तुम्हाला दाखवत चला. इथं मध्ये ना आलं थोडं सावकाश, कारण की छोटीची खाईट आहे. समोर आली की हे दुर्बीण येतं, समोर दुर्बीण येतं 2. खायची महिने वर्षी महिने हे बघू शकता तुम्ही, वरची खालची एक आहे. पण हे वरच्या दुर्बीणमधून पूर्ण किल्ला दिसतो. हे बघा, देवरी किल्ला दिसतो, पूर्ण देवरी किल्ला बघू शकता तुम्ही. मित्रांनो, तुम्हाला बांगशीमातेचा गड आणि त्याची माहिती तुम्हाला कसं वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. आणि लाईक कमेंट शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही पण या, चांगली जागा आहे, धार्मिक जागा आहे, मस्त दर्शन वगैरे, महादेवाचं मंदिर पण मस्त आहे. चला, धन्यवाद.